चला तर आज आपण वाक्य बघतोय, मी शाळेत जातो. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होणार? कोणतंही वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट करण्या अगोदर ते वाक्य कोणत्या काळाचं आहे, कोणत्या टेन्सचं आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. तर मी शाळेत जातो हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स, म्हणजे साध्या वर्तमान काळ. तर साध्या वर्तमान काळाचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट व्हर्ब सोबत यस किंवा ईएस लागतं आणि ऑब्जेक्ट. आता यस किंवा ईएस केव्हा लागणार? तर एक वचनी कर्ता असेल तरच जे आहे त्या वाक्यामध्ये यस किंवा वर्ब सोबत यस किंवा ईएस लागतं. इथे आपला आहे मी, मीचा अर्थ होतो आय. तर हे प्लुरल अनेक वचनी कर्त्यामध्ये हे मोडल्या जातं, प्लुरल सब्जेक्टमध्ये हे मोडल्या जातं, तर इथे एस ईएस हे बिलकुल लागणार नाहीये. तर बेसिकली आपला फॉर्म्युला असणार आहे सब्जेक्ट प्लस वर्ब आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर बघूयात. मी हा सब्जेक्ट आहे, शाळेत हा ऑब्जेक्ट आणि जातो हा आहे वर्ब. फॉर्म्युला म्हणतो आपला सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आय, वर्ब आपण घेतला जाणे म्हणजे गो, जातो किंवा जाणे गो, आणि कुठे जातो तर टू स्कूल. तर हे वाक्य झालं मी शाळेत जातो झालं आय गो टू स्कूल. याच पद्धतीने हे वाक्य आपल्यासाठी आहे मी बाजारात जातो. तर हे कसं होणार? सॉल्व्ह करा आणि कमेंट करा.